तो संतुलित आहार म्हणजे आता सगळ्या लोकांना बॅलन्स डाएट हा शब्द जास्त समजतो मला वाटतं. तर संतुलित आहार म्हणजे असा आहार, की ज्याच्यामध्ये शरीराला लागणाऱ्या सर्व अन्न घटकांचा समावेश केलेला असतो. जसं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि वॉटर. ह्या सगळ्याचा समावेश केलेला जो आहार असतो आणि जो आपल्या आरोग्याकरता उपयोगी पडतो आणि आपलं कार्यपद्धती त्याच्यामुळे सुधारते. अशा आहारला संतुलित आहार म्हणतात. तर तो म्हणजे तो कसा करावा हे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकरता संतुलित आहार हा वेगळा-वेगळा असतो. तो कशावरती अवलंबून असतो ते मी तुला सांगू इच्छिते, की आपलं जेनेटिक डिस्पोझिशन, मग वय, जेंडर, नंतर उंची, मग ॲक्टिव्हिटी लेव्हल, मग फूड हॅबिट्स, तुमच्या काय व्हेज, नॉन-व्हेज काय तुम्हाला फूड आवडतं, व्हीगन, नंतर मग त्याच्यानंतर सुद्धा ॲलर्जीज आणि आपल्याला असलेले काही आजार, या सगळ्याचा विचार करून एका व्यक्तीचा संतुलित आहार आपल्याला बनवता येतो. आत्ताच्या जमान्यामध्ये बघायला गेलं तर साधारणपणे 13 वर्षापासून 19 वर्षापर्यंत ही जी आपण सगळी वयोमर्यादेची मुलं घेतो, त्यांच्यामध्ये जास्त करून फास्ट फूड खाण्याकडे किंवा पॅकेज फूड खाण्याकडे खूप कल दिसतो. मग त्यांना इतक्या गोष्टीमध्ये अडकवलेलं असतं, म्हणजे शाळा झाली की कुठले क्लासेस, कुठल्या ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, हे सगळं करता-करता त्यांना व्यायाम करायला अजिबात वेळ मिळत नाही. आणि तिसरं म्हणजे त्यांची झोप फार अपुरी होते. कारण सगळेजण सगळेच यंग मुलं फार मोबाईलला चिकटलेली असतात किंवा त्यांचे रात्री-रात्रीपर्यंत जागणं चालू असतं आणि सकाळी ते लवकर उठत नाहीत त्यामुळे आणि सकाळी उठायला त्यांना जो वेळ लागतो म्हणजे त्यांना उठावंच लागतं. त्यामुळे त्यांची झोप एक 7 किंवा 8 तासाची होत नाही. ह्या सगळ्यामध्ये इतका त्याचा परिणाम शरीरावर होत चाललाय, की त्यांच्या चुकीच्या ह्या जीवनशैलीमुळे ते अंडर नरिश तरी राहतात किंवा ओबीस तरी होत जातात. आणि हे सुधारण्याकरता आपल्याला पालकांनी त्यांच्या आहाराची अतिशय काळजी घेणं जरुरी आहे. त्यांना दिवसातून 1 ते 2 तास ग्राउंडवर खेळायला जाणं जरुरी आहे आणि त्यांनी 7 ते 8 तासाची झोप घेणं जरुरी आहे. तर हे काहीही होत नसेल तेव्हा आपल्या मुलांची तब्येत, आरोग्य हे फारच खराब होतं आणि आत्ता जे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं, तरच ते आयुष्यभर पुढे त्यांना उपयोगी पडणार आहे. दॅट इज देअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्यांनी चांगला आहार घेणं, ही जी आपल्याला गरज आहे, ती कशी पुरी करायची ते आपल्याला बघावं लागतं. वजन कमी करण्याकरता इतके प्रकारचे ना फॅट डाएट केले जातात. म्हणजे कुठला तरी कार्बोहायड्रेट ग्रुपच पूर्ण सोडून द्यायचा वजन कमी करण्याकरता. नुसतं पाणी पिऊन आणि सूप पिऊन राहायचं. फक्त सॅलड्सच खायची. मग कधी-कधी फक्त फॅटी फूड आणि प्रोटीनच खायचे. असे काहीतरी कीटो डाएट करायचा. असे काहीतरी वेगळे-वेगळे प्रकार केले जातात, की जे अजिबात आपण आयुष्यभर करू शकणार नाही. म्हणून मला नेहमी सांगणं असतं माझं लोकांना, की वजन कमी करण्याकरता मुख्य गोष्ट तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुमचा कॅलरी इंटेक कमी करायला पाहिजे. तुमची ॲक्टिव्हिटी वाढवायला पाहिजे. म्हणजे एक्सपेंडिचर वाढायला पाहिजे कॅलरीजचं आणि ते कॅलरी फूड जे कमी खायचं ते हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, तर ICMRने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आपले सगळे फूड घटक हे 5 ग्रुपमध्ये विभागले आहेत. त्यातला पहिला ग्रुप जो आहे तो कार्बोहायड्रेटचा आहे. म्हणजे आपले सगळे ग्रेन्स जे गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी, मका, बार्ली, ओट्स, वरी हे आपण सगळी धान्य आळीपाळीने वापरली पाहिजे. तसं आपलं होत नाही. कधीतरी फक्त भातच खाल्ला जातो, कधी पोळीच खाल्ली जाते आणि बाकीची मिलेट्स वगैरे वापरली जात नाही. नंतर दुसरा ग्रुप त्यांनी केलेला आहे, ज्यातून जास्त आपल्याला प्रोटीन मिळतात. म्हणजे काय तर कडधान्य, डाळी आणि नट्स म्हणजे बदाम, काजू, अक्रोड वगैरे ह्या गोष्टी. तर त्याचा उपयोग रोजच्या रोज आपल्या प्रत्येक मीलमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या सगळ्यामध्ये आपल्याला ह्या सेकंड ग्रुपचा म्हणजे प्रोटीन ग्रुपचा खूप उपयोग करायची गरज आहे. तिसरा ग्रुप आहे मीट आणि मिल्क प्रॉडक्ट्स.
त्याच्यामध्ये पण आता व्हिगन लोक जर आपण व्हिगन डाएटवाले बघितले तर ते हा पूर्ण ग्रुप ओबिट करतात त्यांच्या जीवनातून. त्यामुळे ती पण गोष्ट काही लोकांना पटते, पण माझ्या दृष्टीने सगळे फूड ग्रुप वापरायचे असल्यामुळे ही पण गोष्ट मला तशी योग्य वाटत नाही. चौथा ग्रुप असतो फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचा. तर बघायला गेलं तर अतिशय कमी प्रमाणामध्ये आपली ही फळं खाल्ली जातात. 3 फळं दिवसातून आणि 4 प्रकारची सॅलड्स ही खाल्ली गेली पाहिजेत आपलं आरोग्य चांगलं राखण्याकरता. शिवाय भाज्या वगैरे वापरायच्याच आहेत. तर ते जर झालं नाही तर पुन्हा आपलं आरोग्य चांगलं राहत नाही. आणि 5वा ग्रुप आहे फॅट्स आणि ऑइल्स. त्यामध्ये चांगली कोल्ड प्रेस ऑइल्स वापरावी शक्यतो. त्याच्यामध्ये पण मला सर्वात चांगलं वाटतं खोबरेल तेल. आणि त्याच्यानंतर ऑइल्स आणि फॅट्स. गाईचं तूप वापरणं अतिशय जरुरी आहे. कारण लोक वजन कमी करण्याच्या दृष्टीने हा पण ग्रुप एक सोडून देतात. पण प्रत्येक व्यक्तीला आपले हॉर्मोन्स तयार होण्याकरता, एन्झाईम्स तयार होण्याकरता सगळ्या दृष्टीने काही प्रमाणात चांगल्या फॅट्सची पण गरज असते. तर असे सगळे 5ही फूड ग्रुप वापरून जर आपण आपला डाएट बनवला, की जो कॅलरी कंटेंट पण आपल्याला प्रमाणात करायचंय आणि ऍक्टिव्हिटी लेवल वाढवायची, तरच तुमचं वजन कमी होणार आहे, ओबेसिटी कमी होणार आहे. पण असं केलं जात नाही आणि मग जर तुम्ही कुठलाही असं चुकीचा डाएट केलात वजन कमी करण्याकरता, तर एक तर आपण तो कंटिन्युअसली करू शकत नाही, आयुष्यभर करू शकत नाही. तो प्रोग्राम डुएबल नसतो आणि त्याच्यामुळे काही-काही वेळेला शरीराची हानी पण होते. म्हणजे माझ्याकडे एक अशी व्यक्ती आली होती, मुलगी, की जिने अतिशय कमी प्रमाणात अन्न घ्यायला सुरुवात केली, खूप ऍक्टिव्हिटी वाढवली. त्याच्यामुळे तिचे हॉर्मोन्स तयार होणं पण बंद झालं, तिचे पिरियड्स यायला बंद झाले आणि मग तिचे आई-वडील खडबडून जागे झाले आणि माझ्याकडे ते गाईडन्स करता आले. तर असे चुकीचे डाएट केल्यामुळे आपल्या ओव्हरीजचं नुकसान होऊ शकतं, आपल्या ऑर्गन्सचं नुकसान होऊ शकतं. तर असं कोणीही करू नये, की ओबेसिटी कमी करण्याकरता एक पोषण तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित पाळून आपलं वजन कमी करण्याची म्हणजे तयारी करावी. तर काही लोकांना वर्क फ्रॉम होम असतं, पण काही लोकांना खूप लांब असं ऑफिसमध्ये जावं लागतं आणि त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. म्हणजे घरातली सगळी गोष्टी सगळ्यांच्या गोष्टी सांभाळून स्वतःकडे दुर्लक्ष होऊन ते कामाला जातात. अनेक तास त्यांचं बसून काम चालतं आणि नंतर मग रात्री घरी आल्यावरती इतका एनर्जी लॉस झालेला असतो, की कुठल्याही प्रकारे ताजं अन्न न खाता कधी-कधी पॅकेज फूड खाल्लं जातं, कधी-कधी आहे तेच भात आमटी खाल्ली जाते. तर अशा गोष्टी केल्या ना, की त्यांना सगळ्याची कमतरता जाणवते. त्यांचं चालणं होत नाही, एक्सरसाइज होत नाही, त्यांना सूर्यप्रकाश धड मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच पेशंटमध्ये मी बघितलंय, की आय-टी प्रोफेशनल्सना सगळ्या न्यूट्रिशनची डेफिशियन्सी दिसली. म्हणजे आयर्न कमी होतं त्यांचं झालेलं, कारण ते खाणंच बरोबर नव्हतं. व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी, व्हिटॅमिन बी12 ची डेफिशियन्सी. अशा बऱ्याचशा डेफिशियन्सीज मला या वर्किंग प्रोफेशनल्समध्ये मिळाल्या आणि त्याच्यामुळे मग त्यांना सांगावं लागतं, की जसं तुम्ही कामाकडे कामामुळे डुबून जाता याच्यामध्ये, तसं न करता तुम्ही तुमच्या आहाराकडे, तुमच्या लाईफस्टाईलकडे फार चांगल्या तऱ्हेने त्याची निगा राखून मग आपला आधार त्यांनी आपलं आयुष्य सुधारलं पाहिजे आणि आरोग्य राखलं पाहिजे. वयस्कर लोकांमध्ये काय होतं, की त्यांची तशी कॅलरी रिक्वायरमेंट कमी-कमी होत गेलेली असते. त्यांची ॲक्टिव्हिटी कमी झालेली असते आणि त्यामुळे ते कमी खाण्याचं बघतात. पण त्याच्यामुळे कसं होतं, की त्यांना जीवनसत्व, व्हिटॅमिन जी पाहिजे असतात ना, ती पण मग कमी प्रमाणात मिळायला लागतात. तर तसं न करता त्यांचा आहार असा काही आपण मॅनेज केला पाहिजे, की ते खातील जरी कमी खात असले, तरी त्यांचा तो परिपूर्ण आहार असला पाहिजे. म्हणजे त्यांनी पूर्णपणे आपण म्हणतो तसं होल ग्रेन्सचा उपयोग केला पाहिजे. त्यांना ज्या काही डाळी पचतात, त्याचा उपयोग केला पाहिजे. आता बरेचदा मी वृद्ध लोकांमध्ये पाहिलंय, की पूर्वी त्यांना चण्याची डाळ पचत होती, तुरीची डाळ पचत होती. पण आता त्यांना त्याचा त्रास होतो, गॅस होतो किंवा पोट बिघडतं. तर असं का होतं? तर जसं-जसं वय वाढत जातं ना, तसं कधीतरी तुमचे पाचन क्रियाचे
जे एन्झाईम्स असतात ते कमी प्रमाणात तयार होतात आणि मग तुम्हाला पूर्वी पचत असलेलं अन्न पण आता पचेनासं होतं किंवा त्याच्यामुळे तुम्हाला पोटाला त्रास होतो. तर त्या लोकांनी आपल्या शरीराचं ऐकायचं. म्हणजे त्यांनी असं बघायचं, की आपल्याला काय खाल्लं की आपल्याला अस्वस्थ होतं किंवा पोटात दुखतं, कॉन्स्टिपेशन होतं किंवा गॅस होतो आणि हे होतं, बर्पिंग होतं म्हणजे ढेकर येते. तर हे पचनक्रिया मंद झाल्याची सगळी उदाहरणं आहेत. तर त्यांनी आपला डायट असा ठेवला पाहिजे, की त्यांनी ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स ह्याचा वापर जास्त चांगला केला पाहिजे. म्हणजे त्यांचं कॉन्स्टिपेशन चा इलाज होईल. ज्यांना ज्या गोष्टी पचत नाहीत, त्या त्यांनी अव्हॉइड केल्या पाहिजेत घेणं. म्हणजे आता मूग डाळीचा उपयोग केला आणि तूर डाळ, चणा डाळ नसेल पचत तर नाही घेतली, तर तुम्हाला त्याचा खूप फरक पडतो. मूग डाळीने पण तुम्हाला चांगले प्रोटीन मिळतात आणि तुम्हाला पचायला ती अतिशय सोपी असते. काही कडधान्य पण अशी आहेत, की राजमा म्हणा, हरभरा, छोले हे वृद्ध व्यक्तींना पचत नाहीत. मग त्यांनी मूग, मटकी, मसूर, चवळी अशी जी सोपी पचायला कडधान्य असतात, त्याचा वापर करून आपली प्रोटीन नीड पुरी करावी. आणि आणखी म्हणजे त्यांनी तूप किंवा तेलाचा वापर करायलाच पाहिजे. कारण त्यांची कोरडी त्वचा होते व वय वाढलं की. आणि आणखी एक गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तहान कमी लागते. मग ते फार कमी पाणी पितात. तर तसं न करता त्यांनी व्यवस्थित तऱ्हेने दिवसभरामध्ये अ, पाण्याचा वापर करायला पाहिजे. म्हणजे मग त्यांच्या रक्ताभिसरण चांगलं चालतं. जे आपल्याला हार्ट अटॅक येण्याची कधी-कधी भीती असते किंवा ब्रेन हेमरेज, ब्रेन क्लॉट होतो. तर त्याच्याकरता डिहायड्रेशन होत नाही. म्हणून वृद्ध व्यक्तींनी पाण्याचा वापर चांगल्या तऱ्हेने करावा. सूप, ताक ह्याचा सगळ्याचा वापर करून आपलं लिक्विड हायड्रेशन ठेवावं आणि सॉफ्ट फूड खावं. कारण बरेचदा लोकांना दाताचे प्रॉब्लेम निर्माण होतात, डेंचर्स असतात काही लोकांना आणि मग ते कडक धान्य, कडक अन्न खायला तयार होत नाहीत आणि मग त्यांचा आहार फार कमी होऊन जातो. तर त्यांनी असं म्हणजे खिचडी म्हणा, मुगाची खिचडी किंवा वरण-भात अशा तऱ्हेने आपलं अन्न निवडावं, की ज्यायोगे त्यांना चांगले घटक पण मिळतील आणि त्यांच्या पोटाला त्रास होणार नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत जे अन्नाचं महत्व आहे, ते अन्न त्यांची निगा राखेल. म्हणजे त्यांचे आरोग्य चांगलं राहील.